नमस्कार, मी आकाश जाधव. पुन्हा एकदा स्टेट बँक ऑफ इंडियानं सर्कल बेस्ड ऑफिसरची रिक्रुटमेंट काढलेली आहे. खूप दिवसापासून ज्या विद्यार्थ्यांना अनुभव आहे असे भरपूर विद्यार्थी या जाहिरातीची वाट बघून होते आणि बऱ्यापैकी चांगल्या जागांसाठी 2600 जागांसाठी ही रिक्रुटमेंट आहे. त्यापैकी महाराष्ट्राचा हिस्सा पुन्हा एकदा जर आपण मुंबई प्लस महाराष्ट्र ॲड केलं तर एक मोठा हिस्सा महाराष्ट्राला 250 + 100 हा 350 जागांचा जो आहे तो मिळालेला आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती व्यवस्थित वन बाय वन जे ते पाहणार आहोत. ओव्हरऑल आपण शॉर्ट व्हिडिओमध्येच की कशी तयारी करायची, कोणत्या विषयासाठी कसं कसं करायचं सगळ्या गोष्टी पाहिजे आहेत. त्या पाठीमागचं कारण मागच्या 2 वर्षात, 3 वर्षात, 4 वर्षात, 5 वर्षात ह्या वेगवेगळ्या प्रायव्हेट बँकांमध्ये, स्मॉल फायनान्स बँकांमध्ये, मे बी नॅशनलाइज बँकांमध्ये, ग्रामीण बँकेमध्ये काम करून आपल्याला असं वाटतं की आपण अभ्यासाच्या टचमध्ये नाही आहेत. तर त्या हिशेबानंच मला सांगायचं आहे की पुढचा तुमचा अभ्यास जो आहे तो कसा असला पाहिजे. पण व्हिडिओ आपण 2 पार्टमध्ये डिवाईड करूयात. पहिल्या पार्टमध्ये मी तुम्हाला PDF आणि PDF माहिती सांगतो आणि दुसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला तयारी कशी करायची त्याबद्दलची माहिती ही सेकंड पार्टमध्ये सांगतो. तर चला आपण स्टार्ट करूयात. हा पार्ट स्टार्ट करत असताना हे नोटिफिकेशन आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. सर्कल बेस्ड ऑफिसरची ही जी जाहिरात आहे ह्याच्या ॲप्लिकेशनची डेट 9 मेपासून ते 29 मे असणार आहे आणि एक्झाम टेंटेटिव्हली जुलैमध्ये दिलेली आहे. सांगण्याचा मुद्दा, आजच एक जाहिरात आलेली आहे आज कालमध्ये IDBIची आणि त्याची एक्झाम म्हणजे काल समथिंग ॲड आली असेल आणि त्याची एक्झाम 8 जूनला लगेच एका महिन्यात आहे. ह्याच्यामध्ये जसं नाही आहे, तुम्हाला व्यवस्थित 2 महिन्याचा वेळ जो तो मिळतोय आणि 2 महिन्याच्या वेळेमध्ये असं एकदम सगळं हातातलं सोडून आपण एकदम अभ्यासाच्याच पाठीमागे लागावं असंही काही नाही. तर बऱ्यापैकी 2 महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतील. पण जर का तुमच्या असलेल्या ऑफिसमधून सुट्ट्या मिळत असतील, बल्कमध्ये तुमच्या काही जुन्या सुट्ट्या बाकी असतील, तर मला असं वाटतं की ही एक्झाम एक चांगला तुमच्यासाठी चान्स आहे त्या सगळ्या सुट्ट्या व्यवस्थित युटिलाइज करण्याचा. एकदम ह्या महिन्यामध्ये नाही, जर का नंबर ऑफ सुट्ट्या कमी असतील तर ह्या सगळ्या सुट्ट्या परीक्षेच्या आधी तुम्हाला जे ते युटिलाइज करता येतील. तर बघा, एक्झामची एक्झॅक्ट तारीख अजून काढलेली नाही आहे, पण समजून येईल समजा पुढे गेल्याच्यानंतर. द सिलेक्टेड कॅन्डिडेट शॅल बी पोस्टेड इन द अप्लाइड सर्कल ओनली. ज्या सर्कलला अप्लाय केलेलं आहे तिथेच तुम्हाला पोस्टिंग करायची आहे. SMGS स्केल 4 किंवा 12 वर्षे याच्यापेक्षा जे जास्त असेल ते. एक्झाम शक्यता असं समजा की 2 पार्टमध्ये होती, ऑनलाईन एक्झाम आणि इंटरव्ह्यू. त्याच्यामध्ये त्यांना ऑनलाईन एक्झाम त्यांनी स्क्रीनिंग नावाचं मध्ये ऑप्शन ॲड केलं आहे की तुमचे डॉक्युमेंट चेकसाठी स्पेसिफिकली ह्या एक्झामसाठी इंटरव्ह्यू असल्यामुळे, ह्या एक्झामसाठी अनुभव लागत असल्यामुळे त्यांनी स्क्रीनिंग नावाचा पार्ट ॲड केला आहे आणि लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, कारण की ज्या राज्यातून अप्लाय करतायत त्या राज्याची भाषा तुम्हाला जे ते आली पाहिजे. तर महाराष्ट्रासाठी, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राला जागा आहेत 250 आणि मुंबई मेट्रोच्या जागा आहेत 100. अशा पद्धतीनं एकूण 2600 पैकी 350 जागा महाराष्ट्राला आहेत. त्यातल्या त्यात आपण जर व्यवस्थित याच्यामध्ये बघितलं तर विद्यार्थ्यांना अप्लाय करताना जर का विद्यार्थी व्हिडिओ पाहणारा मराठी विद्यार्थी ज्याला गुजराती व्यवस्थित येते ह्यांच्यासाठी 240 जागा आहेत. मराठी विद्यार्थी ज्याला कन्नडा व्यवस्थित येते अशा विद्यार्थ्यांसाठी बँगलोरमधून साधारणतः वेकन्सीज 250. मला असं वाटतं की महाराष्ट्रापेक्षा यांचा कट ऑफ कम्पॅरेटिव्हली कमी लागेल. पाठीमागे कारणंसुद्धा आहेत. रिझन मुंबई महाराष्ट्रामध्ये असल्यामुळं किंवा मुंबई भारताची फायनान्शियल कॅपिटल असल्यामुळं बऱ्यापैकी बँकर्स आपल्याला इन अँड अराउंड जे ते पाहायला मिळतात. मागच्या 10-12 वर्षामध्ये भरपूर मराठी क्राऊड जो तो बँकिंगमध्ये गेलेला आहे. तर ह्या अशा विद्यार्थ्यांची कॉम्पिटिशनकडे जास्त असेल. पण जर का तुम्ही गुजरातीसोबत अवगत आहात, तुम्हाला ओके आहे, कन्नडसोबत ओके आहे आणि तुम्हाला असं वाटतं की त्यांची LPT आपण काढू शकतो, तर निश्चितच त्यांचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ महाराष्ट्र आणि तो कट ऑफ महाराष्ट्रापेक्षा अहमदाबाद सर्कलचा कट ऑफ आणि महाराष्ट्रापेक्षा बँगळूर सर्कलचा कट ऑफ जो आहे तो कमी लागण्याचे चान्सेस हे मला दिसत आहेत. तिथून बाकी काही विद्यार्थी जे ते हैदराबादबद्दल बोलतील किंवा अमरावतीबद्दल बोलतील. अमरावती हे आंध्र प्रदेशमधलं, पण तिकडं बऱ्यापैकी क्राऊड जो तो अवेअर आहे आणि तिकडचे कट ऑफ आपण एखाद दुसरी एक्झाम पाठीमागं सोडली, ग्रामीण बँकेची असिस्टंटची वगैरे एक्झाम सोडली, तर बाकी वेळेला कट ऑफ जो तो नेक टू नेक लागतो. त्यामुळे तिथल्याबद्दल मी जास्त भाष्य जे ते करणार नाही. असो, थोडंसं पुढे या. तर कुठून अप्लाय करायचं तेही सांगितलं. फक्त बाहेरच्या सर्कलमधून अप्लाय करताना आपल्याला 12-15 वर्ष तिकडे राहावं लागेल आणि आपल्याला सर्कल चेंज होणार नाही. प्रमोशन होऊन पण सर्कल चेंज होणार नाही. ही एक गोष्ट जी तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. थोडं पुढे, एकाच सर्कलला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर इंटर सर्कल ट्रान्सफर जे ते SMGS स्केल 4 किंवा 12 वर्ष यापैकी जे लेट असेल ते तेवढं होईपर्यंत तुमची ट्रान्सफर होणार नाही. जी की चांगलं आहे ना,
की जिथं तुम्ही लागलेला त्या ठिकाणी जवळची पोस्टिंग तुम्हाला मिळते. प्रमोशन घेत घेत बाकी ठिकाणी प्रमोशन घेतलं की दुसऱ्या सर्कलमध्ये जास्त होतं, एकाच सर्कलमध्ये तुम्हाला फिरायचं आहे, ते जास्त सोपं आहे. पुढे आपण जर पाहिलं LPT ते घेणार आहेत आणि जर का तुमचं समजा तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय करतायत पण तुमचं 10वी किंवा 12वीला मराठी होतं तर तुमची LPT होणार नाही. जर का तुम्ही गुजरातमधून अप्लाय करतायत पण 10वी 12वीला कधीतरी तुमचं गुजराती होतं, तुमची LPT होणार नाही. अशा वेळेला फक्त तुमची एक्झाम आणि इंटरव्ह्यू ह्या पद्धतीने होणार आहे. थोडासा अजून पुढे या. कॅन्डिडेट्स वर्किंग विथ सबसिडरी ऑफ शेड्यूल कमर्शियल बँक विल नॉट बी इलिजिबल टू अप्लाय. आता सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा कॅन्डिडेट इलिजिबल आहे पण सेंट होम फायनान्सचा इलिजिबल नाही. HDFC बँकेचा इलिजिबल आहे पण HDB फायनान्शियल सर्व्हिसेस इलिजिबल नाही, हा त्याचा अर्थ होतो. पुढे कॅन्डिडेट्स वर्किंग इन SBI क्लर्क सुपरवायझरी कॅडर और एम्प्लॉई एंगेज्ड इन कॉन्ट्रॅक्ट बेसिस विल नॉट बी इलिजिबल. म्हणजे SBI क्लर्कमध्ये असाल तर नाही आहे. आणि SBIचं म्हणणं एकदा आमची बँक सोडून गेलेला कोणताही ऑफिसर ग्रेडचा एम्प्लॉय असेल तर तो चालणार नाही, किंवा असोसिएट बँकांचं जरी असेल जुन्या तरी पण तो चालणार नाही. स्पष्ट त्यांचं एकदा संबंध तोडले तर SBIला पुन्हा जोडायचे नाहीत. क्वालिफिकेशनमध्ये फक्त ग्रॅज्युएशन पास पाहिजे. एज लिमिट ॲज ऑन 30 एप्रिलला चेक होईल, ती 21 ते 30 ही पाहिजे. OBC साठी 3 वर्ष एक्स्ट्रा ते 30 आणि SC ST 5 वर्ष एक्स्ट्रा अशी एज लिमिट जी ती असणार आहे. एक्सपिरियन्स जो आहे तो मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे पोस्ट क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर, आणि तो पाहिजे शेड्यूल्ड कमर्शियल बँकांमधला. आता हे शेड्यूल्ड कमर्शियल बँका किंवा ग्रामीण बँका ह्याची एक यादी दिलेली आहे जी की सेकंड शेड्यूल ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये. तुम्ही गुगलवर जरी टाकलं तर तुम्हाला ती यादी ऑटोमॅटिकली मिळेल, काही खूप अवघड नाही आहे. त्या शेड्यूल कमर्शियल बँकांमध्ये काय काय येतं हे 2 मिनिटात तुम्हाला दाखवतो. शेड्यूल कमर्शियल बँकांमध्ये बघा काय काय येतं. एक रँडम वेबसाईट मी ओपन केली आहे ज्यामध्ये तुमच्या नॅशनलाइज बँका येतात 11. थोडं पुढे या प्रायव्हेट बँका येतात, ज्या काही प्रायव्हेट बँकांची यादी आहे ती प्रायव्हेट बँकांची यादी दिलेली आहे. स्मॉल फायनान्स बँका येतात सगळ्या, पेमेंट बँका येतात सगळ्या, त्याच्यामध्ये ग्रामीण बँका आधी ह्या 43 होत्या पण आता त्याच्या समथिंग 28 झालेल्या आहेत, कारण की अमालगमेशन नंतर फॉरेन बँका सगळ्या ह्या येतात. ह्याच्यामध्ये कितीही मोठी असेल तरी सहकारी बँक येत नाही, त्यामुळं सहकारी बँकेचा अनुभव चालणार नाही, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. थोडं पुढे या. थोडा अजून पुढे आपण जर पाहिलं पलीकडच्या बाजूला काहीच नाही आहे. यातला महत्त्वाचा पार्ट मी बोल्ड केलेला आहे सो दॅट त्यावाल्या पार्टवर आपल्याला बोलता आलं पाहिजे, तो महत्त्वाचा पार्ट कव्हर झाला पाहिजे. चला एक्झामवर या. एक्झाममध्ये गणित विषय नाही, एक्झाममध्ये रिझनिंग विषय नाही, दोन्ही पण नाहीत, गणितही नाही रिझनिंग नाही. त्यामुळं तुमच्या 120 मार्काच्या एक्झाममध्ये 120 मार्क्सच्या ऑब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये 30 मार्काचं इंग्लिश, 40 मार्काचं बँकिंग, जनरल अवेरेज 30 मार्काचं, कम्प्युटरचा पार्ट 20 मार्काचा, 30 40 30 20 असा 120 मार्काचा 120 क्वेश्चन 120 मार्क आणि 2 तासाचा पेपर असणार आहे. पेपरची डिफिकल्टी लेवल माझा अंदाज हा SBI POच्या प्री लेवलचा डिफिकल्टी लेवल पेपरची असणार आहे. एक नेगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुम्हाला सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहे ते लक्षात ठेवायचं. आणि सेक्शनल कट ऑफ पण नाही, एखाद्या सेक्शनला 0 आले आणि दुसऱ्या सेक्शनला पैकीच्या पैकी आले तरी पण चालून जातं. सर ह्याच्या तयारीसाठी मी तुम्हाला खाली टिकट लाईनमध्ये तुम्ही वाचत असाल मी फॅकल्टीच्या कॉन्टॅक्ट सहित सगळं टाकून दिलेलं आहे. त्याच्यामुळं मला माहिती तुम्ही आधी कधी ना कधी थोडी मुळे उत्कळण्याची तयारी केलेली आहे. सगळे विषय घेऊन एकदम एखादा कोर्स घेतला आणि ती टेस्ट दिली अशा भानगडीत पडू नका. बरं दुसरं यांचा सिलेबस पण कंपॅरेटिव्हली स्पेशली बँकिंगवर आणि हा बँकिंग नॉलेज हा पार्ट थोडासा वेग असल्यामुळं शक्यतो टेस्ट सिरीज दिल्याच्या नंतर तुमचा अभ्यासामध्ये मोठा गॅप पडलेला आहे, एक नेगेटिव्हिटी होऊन जाते. तो पार्ट करायचा असेल तर एक्झामच्या आठवडा 2 आठवडे 3 आठवडे आधी करा. आधी पहिल्यांदा जो मोठा गॅप पडलेला आहे तो भरून काढण्यासाठी काही ना काही व्हिडिओ लेक्चरचा सहारा घ्या. हे व्हिडिओ लेक्चर करत असताना शक्यतो मला पण वाटलं की लाईव्ह बॅच टाकावं. इनफॅक्ट मी लाईव्ह बॅच 2 वेळेला 2020-2021 ही लाईव्ह बॅच घेतली होती. स्टार्ट करताना मी 7 वाजता करायचो, पण नंतर असं कळलं की पोरांना ब्रँचमधून यायला 9 वाजता 8 वाजतात 9 वाजता आहेत 10 वाजता आहेत, तर त्याच्यानंतर आम्ही बॅचचा वेळ चेंज करून 10 वाजेपासून पुढे केला होता. 10 ते 11 आणि माझं शेवटचं लेक्चर असायचं 11 ते 12. या वेळेमध्ये रात्रीच्या बॅचेस घ्याव्या लागायच्यात आणि बिंग ते मुलं खूप जास्त काय म्हणतात जॉबमध्ये असल्यामुळं त्यांची अटेंडन्सचा इश्यू असतो. तर त्यामुळं अशा सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे
लाईव्ह जर तुम्ही सध्या वर्किंग आहात तर लाईव्ह बॅचेसच्या पाठीमागं पडू नका. रेकॉर्डेडमध्ये मी तुम्हाला खाली इंग्लिशसाठी, बँकिंग नॉलेजसाठी, जनरल नॉलेजसाठी, कम्प्युटरसाठी 4ही शिक्षकांचे नंबर, हे नाही हे एन्क्वायरीचे नंबर आहेत, पण बाकी 4ही विषय आणि 4ही शिक्षकांचे नंबर उपलब्ध करून दिलेत. त्यांच्याशी डिस्कस करा आणि त्या हिशोबानं कशी कशी तयारी करायची त्याची प्लॅनिंग करा. जे इंग्लिशचे सर आहेत त्यांच्यासोबतच डिस्क्रिप्टिव्हचं तुम्ही डिस्कस जे ते करायचं आहे. ठीक आहे. थोडंसं पुढे आपण शेवटी अजून पुन्हा एकदा बघूयात. यामध्ये पाहिलं की एक्झाम 120 मार्काचं, 50 मार्काचा तुमचा डिस्क्रिप्टिव्ह, 170 मार्क. ह्या 170 मार्काला कन्वर्ट करतील 75% आणि 50 मार्काचा इंटरव्ह्यू त्याला कन्वर्ट करतील 25%. 75% रिटर्न, 25% इंटरव्ह्यू. अशा पद्धतीनं फायनल यादी जी ती बनणार आहे आणि फायनल सिलेक्शन त्या बेसिसवर तुमचं होणार आहे. पुढे एक्झामचे जे सेंटर्स आहेत खाली यादी दिलेली आहे. अप्रॉक्सिमेट सॅलरी SBIच्या केसमध्ये बघा, SBI काय करतं, तुमची जी बेसिक आहे त्याच्यामध्ये 2 इन्क्रीमेंट ॲड करून देतं. म्हणजे 2000 गुणिले 2 4000 ॲड होऊन तुमचं बेसिक जे आहे ते 52,480 एवढं असणार आहे. बरं, दुसरी गोष्ट, तुम्ही एखाद्या प्रायव्हेट बँकेमध्ये काम करतात, तुम्हाला माहिती आहे मी प्रायव्हेट बँकेमध्ये होतो. माझा 25,625 काहीतरी पगार होता, माझा स्टार्टिंग पगार तो होता 2010 मध्ये. आजही ICICIची स्टार्टिंग त्याच पगाराच्या आसपास आहे. 10-12 वर्षामध्ये पेट्रोल डिझेल तिप्पट झालं, राहण्याचा खर्च वाढला, पण यांनी पगारी वाढवल्या, यांनी म्हणण्यापेक्षा ICICI, HDFC, ॲक्सिस यांनी स्टार्टिंगच्या पगारी वाढवलेल्या नाहीत. तर त्यामुळं हा एक काय म्हणतात हा बेसिक पगार आहे. ह्या सगळे मिळून जर तुम्ही बेनिफिट्स बघितले तर SBI POचे बेनिफिट आहे 15 ते 17 लाखाच्या आसपास जातात, 15 to 17 lakhs. आणि ह्याच रेंजमध्ये एखाद्या मुंबईमध्ये काम करणारा ऑफिसर जे आहेत ते ह्याच लेवलला, मी सगळे बेनिफिट पकडून म्हणलो, मी फक्त पगार म्हणत नाही आहे, इथपर्यंत जातो. इनफॅक्ट करेक्ट करा मला, SBIच्या केसमध्ये तुम्हाला एखादा POला म्हणजे कन्फर्म झालेल्या POला किंवा CBOला 1 कोटी की 1.25 कोटीचं लोनसुद्धा मिळतं फ्लॅट किंवा घर घेण्यासाठी. आणि ते मला वाटतं 6% सिम्पल इंटरेस्ट नसतं. सध्याला बाहेरचा व्हावा अंदाजे 8.5-9% आसपास कंपाऊंड इंटरेस्ट आहे, सिम्पल नाही. ह्या सिम्पल इंटरेस्टमध्ये मायनर माझ्या बोलण्यामध्ये पुढे मागं चूक होऊ शकते. ह्या सिम्पल इंटरेस्टमध्ये आपण जर बघितलं तर पहिल्यांदा मुद्दल मायनस होऊन मग व्याज मायनस होतं. असं काही बेनिफिट बघितलं तर जवळपास रेग्युलरमध्ये याच्यामध्ये 3 ते 4% फरक पडतो, 4%चा फरक पडतो. 1 कोटीवर 4% हा वार्षिक 4 लाख, म्हणजे महिना 30-35 लाखाचा, 30-35 हजाराचा तिथेच बेनिफिट आहेत जर सगळे बेनिफिट आपण घेतले तर. ऑब्वियसली SBIमध्ये काम आहे, ही गोष्ट काळ्या दगडावरची रेग आहे, भरपूर काम आहे. त्यामुळं कमी काम आहे असं म्हणलं तर मी खोटं बोलेल, पण कमी काम नाही, काम भरपूर आहे. पण ॲट द सेम टाईम त्यांच्या केसमध्ये बेनिफिट्स, कारण की तेवढंच काम तुम्ही एखाद्या प्रायव्हेट बँकेत काम करताय, सध्याला तुम्ही स्मॉल फायनान्स बँकेमध्ये काम करतायत, तुम्ही पेमेंट बँकांमध्ये काम करतायत, तर तिथंसुद्धा ह्या पद्धतीने तुम्ही नॅशनलाइज किंवा ग्रामीण बँकात काम करतायत, पण मे बी जिथे तुम्हाला पोस्टिंग लोकेशन नको आहे अशा ठिकाणी काम करतायत. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर बेनिफिट्स पण चांगले आहेत, पण सोबत कामसुद्धा भरपूर आहे. मी हे वन ऑफ गोष्ट सांगितली. मी पाठीमागे आत्ता तमिळनाडूमध्ये बँगलोर आणि कोइंबतूरच्यामध्ये इरोड नावाचं ठिकाण, त्या ठिकाणी गेलो होतो. तिथे सिंडिकेट बँक म्हणजे आता कॅनरा बँकेचे एक GM आले होते. त्या GMनी ज्यावेळेला बेनिफिट सांगायला स्टार्ट केलं ते 15 मिनिट कंटिन्युअस बँकर्सला मिळणारे बेनिफिट सांगत होते. आणि हे बेनिफिट्स सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईपेक्षा जास्त आहेत, फक्त ते खर्च करायला वेळ कमी आहे. पुढे एक्झामसाठी फीस कमी आहे, 750 रुपये फीस आहे, पण SC ST आणि फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांना एक्झाम फ्री ऑफ कॉस्ट आहे. कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे त्याबद्दलची लिस्टसुद्धा त्यांनी दिलेली आहे. SBI थातूर बातूर कसलाही एक्सपिरियन्स मागत नाही, शेड्यूल्ड कमर्शियल बँकेचा एक्सपिरियन्स मागतो. त्यामुळं ते कसं तुमच्या बँकेमध्ये तुम्हाला पाठवायचं आहे, कशा पद्धतीने डॉक्युमेंट काढायचे आहेत, एखाद्याच इंटरव्ह्यूच्या वेळेस NOC जर मागितला तर ते कसं मॅनेज करायचं आहे, त्या सगळ्यांची तयारी आजपासून कामाला लागायचं आहे तुम्हाला. ठीक. पुढे एक्झामचे सेंटर महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि सातारा हे असणार आहेत. शक्यतो एक्झाम सेंटर पाहिल्याच्या नंतर कधी कधी कमी नंबर ऑफ कॅन्डिडेट असल्यामुळे एक्झाम सेंटर बदलतं. खूप वेळेस विद्यार्थी फक्त वरची एक लाईन वाचतात आयर्न डिजिटल झोन आणि त्या गावाचं नाव माहिती असतं, पण सगळीकडे बऱ्यापैकी ठिकाणी आयर्न डिजिटल झोनपासून स्टार्ट होतं, खाली पत्ते वाचत नाहीत.
त्यामुळे बऱ्यापैकी विद्यार्थी तुमच्यासारखे विद्यार्थी, कारण की तुम्ही वर्किंग आहात, नेहमी नेहमी एक्झाम देत नाहीत, तर अशी चूक होऊ नये म्हणून फॉर्म व्यवस्थित भरा आणि एक्झामला सुद्धा व्यवस्थित हॉल तिकीट बघूनच एक्झामला तुम्हाला जायचं आहे. बाकी वेगवेगळे डॉक्युमेंटचे फॉर्मॅट कसं कसं अप्लाय करायची प्रोसेस त्यांनी दिलेली आहे. बाकी मोस्ट ट्रस्टवर्दी बँक ग्लोबली असा SBIचा उल्लेख होतो. SBIमध्ये असलेले अकाउंट जे आहेत हे अकाउंट कितीतरी देशाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहेत. असो तर आणि SBIचा आताचा प्रॉफिटसुद्धा 1,00,000 कोटीचा प्रॉफिट जो आहे तो SBIचा आहे. आपण पुढच्या टप्प्यामध्ये येऊन जाऊयात. एलिजिबिलिटी जी आहे त्यामध्ये कोऑपरेटिव्ह बँक कितीही मोठी असेल तरी त्यांना एंट्री नाही, फक्त शेड्यूल्ड कमर्शियल बँकांना आहे. तुम्हाला मी लिस्ट ऑफ शेड्यूल्ड कमर्शियल बँक जे ते दाखवलेली आहे. पुढे सध्याला NOC सहित बाकी जे काही डॉक्युमेंट तुमच्याकडून मागण्यात आलेले आहेत त्या डॉक्युमेंटच्या आता तर काही नाही मागितलं, आता NOC नाही मागितला, पण NOC मागतील त्यावेळेला NOC त्याच्यानंतर तुमचं फॉर्म 16 जे काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या सगळ्यांची तयारी तुम्हाला आतापासून करायची आहे. त्यानंतर शॅल आय लिव्ह माय करंट जॉब अँड टर्न टू फुल टाईम प्रिपरेशन, माझा आन्सर आहे नो, कारण की हा एवढा वेळ 60 दिवसात सफिशियंट आहेत. संध्याकाळचा वेळ काढण्यापेक्षा सकाळचा वेळ काढा. तुम्ही जो अभ्यासाचा प्लॅनिंग करतात की मी संध्याकाळी लेट नाईट अभ्यास करतो, त्यापेक्षा सकाळचा वेळ काढा. प्रेफरेबली 5-5:30 जर तुम्ही चालू केलं 9 वाजेपर्यंत अभ्यास केला, मला तो मोर दॅन सफिशियंट वाटतो उलटा रात्रीचा अभ्यास केल्यापेक्षा. पुढे डिफिकल्टी लेवल ऑफ SBI CBO ही SBI POच्या प्री लेवलची असेल. त्याच्यासाठी मी फॅकल्टीचे सगळ्यांचे नंबर तुमच्यासोबत शेअर केले आहेत. फॅकल्टींना सुद्धा फोन करून सांगतो की विद्यार्थी आल्याच्यानंतर त्यांना व्यवस्थित जे ते गाईड करा म्हणून. मार्क्सचा कट ऑफ जो आहे तो नाही पाहण्यात आला आणि त्यांच्याकडून डिक्लेअर पण झाला का नाही, कारण की SBI PO SBI क्लर्कचे हे जगजाहीर पण होतात, तर त्यांच्याबद्दल माहिती अपडेट आहेत, तर यांची तुम्हाला थोडंसं फक्त गुगल करून शोधावं लागतील. थोडं अजून पुढे या स्टेटस ऑफ RRB स्केल 2, कारण की या तुम्हाला हाच अनुभव पुढे RRB स्केल 2ला आणि हीच तयारी इमिजिएट ही एक्झाम संपता तुम्हाला लगेच ग्रामीण बँकेच्या स्केल 2ला करायची. हा वेळ जो आहे SBI CBOचा हा योग्य आलेला आहे, कारण की याला कनेक्टेडच तुम्हाला ग्रामीण बँकेची स्केल 2 मिळेल आणि बाकीसुद्धा लॅटरल रिक्रुटमेंट ज्याच्यामध्ये अनुभव लागतो त्या रिक्रुटमेंट एनीहाऊ वाढलेल्या आहेत. सर कुणी अप्लाय केलं पाहिजे? सर ग्रामीण बँकर्सना अप्लाय केलं पाहिजे का? हे माझं वैयक्तिक मत आहे, तुमचं याच्यापेक्षा वेगळं असू शकतं. ग्रामीण बँकरना अप्लाय केलं पाहिजे का? जर का ग्रामीण बँकेत तुम्ही खुश आहात अप्लाय करू नका. पण जर का तुम्ही शहरी भागातले आहात आणि ग्रामीण भागातल्या लोकांसोबत तुमचा तो जो कनेक्ट आहे तो कनेक्टच डेव्हलप होत नाही आहे. दुसरं तुम्ही एका ठिकाणी काय त्याला समजा मॅरिड आहात तर तुमची स्पाऊस एका ठिकाणी आहे, अशा प्रत्येक वेळेला इश्यू येऊ नये म्हणून ह्या ग्रामीण बँकर्सनी जे आहे समजा असे काही एकदम न ॲडजस्ट होणारे रिझन्स असतील तरच अप्लाय करा, अन्यथा जिथं आहात तिथे एकदम छान आहे. दुसरा नॅशनलाइज बँकर्स असलेल्या बँकेत त्रास आहे त्या 11 बँकांपैकी, किंवा आउट ऑफ स्टेट पोस्टिंग मिळाली जिथलं जेवण तुम्हाला आवडत नाही, जिथलं वर्क कल्चर तुम्हाला आवडत नाही, असं काय असेल तर बिलकुल अप्लाय करा. का तर जरी इकडं त्याच्यानंतर काम वाढलं तर तुम्हाला तो एक हे असेल किंवा जिकडं होतो त्यापेक्षा काम जरी वाढलं असेल तरीसुद्धा मी माझ्या एरियामध्ये आहे हे तुम्हाला होऊन जाईल. पण नॅशनल बँकर आहात, जिथं आहात तिथं खुश वाटत असेल तर मला नाही वाटत तुम्ही अप्लाय केलं पाहिजे. हा माझं वैयक्तिक मत आहे. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना मागच्या 2020ला पहिली ॲडव्हर्टाइजमेंट आली होती, त्याच्यानंतर पोरांना बोलल्याच्या नंतर. पुढे प्रायव्हेट बँकर्स, दादा तुम्हाला कसं जरी वाटत असेल तर पगारासाठी तुमचं कॉम्प्रोमाइज होऊ नये म्हणून ICICI, ॲक्सिस, HDFC ह्या पोरांनी अप्लाय करायचंच आहे. पण कर्नाटका बँक, साऊथ इंडियन बँक, J&K बँक आय गेस ह्या बँका तुमच्या बायपर्ट्रेड ॲग्रीमेंटमध्ये आहेत, IBAच्या लिस्टमध्ये आहेत, तर त्यांनी नाही केलं तरी चालेल बरं का. आता त्या बँकांना समजावून देऊन कर्नाटका बँक, साऊथ इंडियन बँक ह्या पोरांना उद्या चालून त्यांच्या बँकांचं कोणी दुसरी प्रायव्हेट बँक टेक ओव्हर करते का एवढी एक भीती राहू शकते. पण सध्या जर ते कर्नाटका बँकेत आहेत, साऊथ इंडियन बँकेमध्ये आहेत, मला वाटतं KVB सुद्धा आहे, ह्या बँकांमध्ये आणि तिथलं वर्क कल्चर त्यांना ओके आहे, तिथला पगार ह्याच्यापेक्षा जास्त आहे किंवा एवढा आहे, तर अशा पोरांनी काही टेन्शन घ्यायचं गरज नाही. पण HDFC, ICICI, ॲक्सिस, DCB बँक, कोटक महिंद्रा बँक यांना वेगळं सांगायची गरज नको. पुढे जे विद्यार्थी IDBI AM आहेत आणि खुश आहेत, मी तर म्हणतो त्यांनी पण नका करू अप्लाय. पण IDBI JAM आहे असं वाटतं की पटापट ग्रोथ झाली पाहिजे, लवकर पुढे जायचं आहे,
अशा वेळेला अप्लाय करून बघू शकता. जर जॅमची तुमची 2 वर्ष, ज्युनियर असिस्टंट मॅनेजर 2 वर्ष झाले असतील, कारण की काही नाही तर पगार तर आता जो 45-50च्या आसपास आहे तो ऑटोमॅटिकली 80-90च्या आसपास जो तो पोहोचून जाईल जॅमच्या केसमध्ये. पण एएमच्या केसमध्ये आहे तिथे सुद्धा तुमची ग्रोथ चांगली आहे. मला नाही वाटत की IDBI एएम सोडून SBI CBOला गेलं पाहिजे. पण फक्त त्यामध्ये एक भीती काय राहते की जर का उद्या चालून IDBI एएम विकली गेली, कारण की गव्हर्नमेंट मागच्या खूप दिवसापासून त्याला ग्राहक पाहत आहे, आणि जर का कोणी विकली गेली तर अशा केसमध्ये ट्रबलमध्ये येऊ शकतो. हे असे काही फ्युचर गोष्टी बघूनच. पण बाकी काही असो, तुम्ही समजा द्विधा मनस्थितीत आहात तर अप्लाय करा. सिलेक्शन झाल्यानंतर बघू की काय करायचं पुढे. इफ आय एम नॉट वर्किंग नाऊ डज इट हार्म माय चान्सेस इन इंटरव्ह्यू. खूप वेळेस असा भ्रम होतो की समजा मी सध्या वर्किंग नाही आहे, मी एक 3 वर्ष ॲक्सिस बँकेत काम केलं नंतर सोडून दिलेली आहे, तर अशा वेळेला आता सध्या इंटरव्ह्यू जाताना हा वाला पार्ट निगेटिव्हली जातो का? मला वाटतं थोडासा जातो, थोडाच जातो. मग सर त्याला पॉझिटिव्हली कसं करायचं? जो अलीकडचा रिटर्नचा 75% पार्ट आहे त्याच्यामध्ये मार्क जास्त घ्या, ऑटोमॅटिकली तुम्हाला पार्ट सांगतो. तुम्हाला आता सध्या तुम्ही जॉबला नाही येत ना, तर जॉबला नंतर वेळ आहे तुमच्याकडे, तो वेळ असा युटिलाइज करा की रिटर्नमधले आपले मार्क जास्त केले पाहिजेत. बाकी जे लोक असं विचार करतात की आता जॉब सोडतो आणि एक्झामची तयारी करतो, त्या सोडलेल्या जॉबला सध्या मी वर्किंग नाही हे सांगणं पण ऑड जातं सध्याला इंटरव्ह्यूच्या केसमध्ये. तर त्यामुळे असं काही सोडण्याची गरज नाही. पण जे सोडलेले जॉब त्यांनी रिटर्नमध्ये त्या 75% जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा. सर वेकन्सी इन्क्रीज डिक्रीज SBIच्या ऑफिसरच्या केसमध्ये इन्क्रीज डिक्रीज काहीच नसतं आणि वेटिंग लिस्ट पण काहीच नसते. पुढे वर्किंग कॅन्डिडेट हाऊ टू मॅनेज टाईम. वर्किंग कॅन्डिडेटला सांगितलं, वर्किंग कॅन्डिडेट पोरांनी जे आहेत तुमचा वेळ मॅनेज करत असताना पहिल्यांदा प्रेफरेबली पहाटेच्या वेळेपासून अभ्यासाला लागा. दुसरी म्हणजे जर का तुम्हाला 7 आणि 14 दिवस सुट्ट्या मिळत असतील, सर तेवढा पण मिळत नाही, तो समजा 7 दिवसापर्यंत वेळ मिळत असेल, 7 आणि 14 दिवस, तर ते एक्झामच्या आधी घ्या. म्हणजे जूनच्या एंडिंगपासून वगैरे स्टार्ट करा, मिड जून किंवा जून एंडिंगपासून. सॅटर्डे संडे, सेकंड सॅटर्डे आणि ऑल संडे, सेकंड फोर्थ सॅटर्डे आणि ऑल संडेजचा चांगल्या पद्धतीने युटिलाइज करा. लोकल हॉलिडेजचा वापर चांगल्या पद्धतीने करा. लग्न अटेंड करणे, वेगवेगळ्या कार्यक्रमाला जाणे, तुम्हाला माहिती आहे की सध्याच्या जॉबमध्ये तुम्ही त्रस्त आहात म्हणून तुम्ही एखादा ऑप्शन म्हणून पाहतायत, तर असं काही आपल्यासोबत होऊ नये आणि भविष्यामध्ये चांगले दिवस असावेत म्हणून हा वाला पार्ट साईडला ठेवा. सोशल मीडिया साईडला ठेवा. बँकेचं तुम्ही सध्या करंट जिथं काम करताय तिथलं कम्युनिकेशन वगळता या दिवसांमध्ये तुमचं व्हॉट्सॲप काढून टाकलं, फेसबुक, इन्स्टा, स्नॅपचॅट सगळंच काढून टाकलं तर अतिउत्तम होऊन जाईल आणि तुम्हाला तुमची प्रिपरेशन जिथं करायची. पेपर खूप सोपा असतो. कोणत्या याच्यासाठी आपल्या याच्यामध्ये फॅकल्टी जे आहेत तिथं इंग्लिशच्या सरांची इंग्लिश एक्सप्रेस नावाने बॅच आहे, आतिश सरांची जनरलसाठी आतिशबाजी नावाने बॅच आहे, निखिल सरांची त्याच्यामध्ये बँकिंग होण्यासाठी ब्रह्मास्त्र, बँकिंग नॉलेजसाठी ब्रह्मास्त्र नावाची बॅच आहे, कम्प्युटरची. या सगळ्या बॅचेस तुमच्या संकल्प 247 ॲपवर उपलब्ध आहेत. फॅकल्टीचे नंबर पण सोबत मी दिलेले आहेत, सो दॅट तुम्हाला चर्चा करता येईल की आपल्याला आपलं ओव्हरऑल तयारी जी ती कोणत्या दिशेला न्यायची आहे. होपफुली मला असं वाटतं तुमचे सगळे डाऊट आजच्या ह्या व्हिडिओच्या निमित्तानं जे ते पूर्ण झाले, कव्हर झाले असतील. जर का अजून डाऊट शिल्लक असतील तर ते मी कमेंटमध्ये एकदा टाका. आणि सोबत मी या फॅकल्टींना सुद्धा एक व्हिडिओ घ्यायला लावतो की त्यांच्या विषयाचा स्टडी प्लॅन आणि एक फोकस की ज्या फोकसच्या मध्ये राहून तुम्हाला तुमचा अभ्यास जो आहे तो पुढे कंटिन्यू करता येईल. तर एक व्हिडिओ उद्या परवाशी त्यांना मी टाकायला सांगतो. त्यातल्या तुम्हाला इंग्लिशचा इंग्लिश आणि डिस्क्रिप्टिव्ह, जनरल आणि बँकिंग हा वाला पार्ट लागेल. कम्प्युटरचं वेटेज तसंही ह्या एक्झाममध्ये जे ते कमी आहे, त्याची तयारी कशी करायची किंवा त्याच्यामध्ये कोणकोणते पुस्तकं वापरायची, कोर्सचा वापर जो तो कसा करायचा, कमी वेळेमध्ये त्या सगळ्या पार्ट जो तो मॅनेज कसा करायचा, ह्या सगळ्या पार्टसाठी मी त्यांना एक सेशन जे ते पुढे घ्यायला सांगतो. आणि समजा तुमचे डाऊट जास्त असतील कमेंटमध्ये आलेले तर त्याच्यावरचा एखादा व्हिडिओ जो तो सुद्धा आपल्याला पुढे घेता येईल. होपफुली तुमचे सगळे डाऊट्स या माध्यमातून क्लिअर झाले असतील. कुठून अप्लाय करायचं, का करायचं, कशामुळे करायचं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या क्लिअर झाल्या असतील. आणि सोबत तुम्हाला असं वाटतं की तयारी स्टार्ट करायची, तर मला असं वाटतं हा एक बेस्ट टाईम आहे. कारण की ही एक्झाम जशी संपली तशी इमिजिएट तुम्हाला सोबतच ग्रामीण बँकेची एक्झाम स्केल 2 ह्यालाच लागून येते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.